परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 48. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता हा अध्याय करिता सुरू. जया अत्यंत श्रवणादरू. ऐसा श्रोता लागला विचारू. गुरु की सद्गुरु श्री साई. तयाची या समाधाना कथू सद्गुरूंच्या संक्षिप्त लक्षणा. जेणे श्री साई समर्थ चरणा. मिळतील खुणा सद्गुरूंच्या. जेथून प्राप्त वेदाध्ययन अथवा साही शास्त्रांचे ज्ञान. जी ही करविले वेदांत निरूपण. ज्ञाते न सद्गुरू म्हणती तया. कोणी एक वायू कोंडिती. तप्तमुद्रा धारण करीती. ब्रह्मानुवादे श्रोतया रिझविती. ज्ञाते न सद्गुरू म्हणती तया. शिष्या शास्त्रोक्त मंत्र ही देती. जप करावया आज्ञा करीती. होईल केव्हा फलप्राप्ती. विश्वास न चित्ती कोणाही. तत्वनिरूपण अतिरसाळ. शब्दज्ञान अघळ पघळ. स्वानुभवाचा मात्र दुष्काळ. शाब्दिक पोकळ ते ज्ञान. ऐकते क्षणी निरूपण नीट. उभय भोगांचा येईल वीट. परी अनुभवाची चवी चोखट. अनुभवी तोच प्रकटवी. असोनी संपूर्ण शब्दज्ञानी. पूर्णानुभवी अपरोक्षदानी. त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनी. म्हणावे त्या लागोनी सद्गुरू. स्वये ज्याते अनुभव नाही. तो काय शिष्यात देईल पाही. जयान अपरोक्ष अनुभव काही. सद्गुरू कदाही न म्हणावा. शिष्यापासून घ्यावी सेवा. स्वप्नी ही न धरी ऐसिया भावा. उलट शिष्यार्थ निजदेह लागावा. इच्छी तो जाणा सद्गुरू. शिष्य म्हणजे किं पदार्थ. गुरु काय तो श्रेष्ठात श्रेष्ठ. ऐसिया अहम भावा विरहित. तोची सद्गुरु हितकारी. शिष्य तो ही पूर्ण ब्रह्म. तया ठायी ही पुत्र प्रेम. इच्छी न त्या पासाव योगक्षेम. सद्गुरु तो परमश्रेष्ठ जगी. परमशांतीचे जे निधान. विद्वत्तेचा न जेथे अभिमान. सान थोर समसमान. तेच सद्गुरुस्थान जाणावे. ऐसी ही सर्वसाधारणे. सद्गुरूंची संक्षिप्त लक्षणे. निवेदिली म्या अनन्य शरणे. श्रोतया कारणे संकलितो. साई दर्शने तुष्टले लोचन. तया भाग्यवंतान लागून. मी काय याहून वर्णू शकेन. सद्गुरु लक्षण हे सत्य. जन्मोजन्मीच्या पुण्यातिशय. गाठीस होता त्याचा संचय. तेने हे आम्हास लाधले पाय. या सद्गुरुराय साईंचे. पूर्ण तारुण्ये ही अपरिग्रह. निराधार ना वेस ना गृह. तमाखू चिलीम हा काय तो संग्रह. मनोनिग्रह भयंकर. वर्षे 18 असतावय. तेव्हापासूनही पूर्ण मनोजय. सदा एकांती वसावे निर्भय. लावू निलय स्वरूपी. पाहोनी भक्तांची आवडी शुद्ध. भक्त पराधीन मी हे ब्रीद. भक्त वृंदा दावावया विशद. भक्त प्रेमास्पद वर्तेजो. जय परब्रह्मा सनातना. जय दीनोद्धारा प्रसन्न वदना. जय चैतन्य घना भक्ताधीना. दे निज दर्शना निज भक्ता. जय जयाजी द्वंद्वातीता. जय जयाजी अव्यक्तव्यक्ता. सर्वसाक्षी सर्वातीता. अकळ अभक्ता सकळिक. जय जय भव संताप हरणा. जय जय भव गज विदारणा. जय जय आश्रित प्रेम पूर्णा. संकट निरसना सद्गुरुराया. तुझ अव्यक्ती समरसता. आकार पावला निराकारता. तरी तब भक्त कल्याणा करिता. देह ठेवताही न सरे. देही असता जी जी कृती. तोच समरसता अव्यक्ती. तेच अनुभव आजही भोगिती. जे तव भक्ती लागले. त्वा मज पामरा निमित्त करुनी. निरसावया अविद्यारजनी. प्रकट केला निज चरित्र तरणी. जो भक्तोद्धरणी समर्थ. आस्तिक्य बुद्धी श्रद्धा स्थिती. हीच भक्ताची हृदय पणती. प्रेमस्नेहे उजळिले वाती. ज्ञानज्योती प्रगटेल.
प्रेमावीण शुष्क ज्ञान तयाचे कोणा काय प्रयोजन विना प्रेम न समाधान प्रेम अविच्छिन्न असावे कायवानु प्रेम महिमान तयापुढे तुच्छ आन गाठी नसल्या प्रेम गहन श्रवण वाचन निष्फळ प्रेमापाशी नांदे भक्ती तेथेची अवघी शांती विरक्ती तेथेच पाठी तिष्ठे मुक्ती निजसंपत्ती समवेत प्रेमनुपजे भावावीण भाव तेथे देव जाण भावापोटी प्रेमपूर्ण भावची कारण भवतरणा गंगोदका सम पवित्र परमगोड श्री साई चरित्र तेणेची त्याचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड श्रवण करिता साई चरित्र श्रोते वक्ते नित्यपूत पापपुण्याचा होई घात नित्यमुक्त दोघेही भाग्ये आगळे ऐकता श्रोत्र भाग्ये आगळे वक्तयाचे वक्त्र धन्य हे श्री साई स्तोत्र अतिपवित्र निजभक्ता होऊन या शुद्ध चित्त सद्भावे जे परिसती चरित तयांचे ते सकळ मनोरथ होतील सुफलित सदैव परमभावार्थे आदरेसी ऐकती या सच साई सच्चरितासी निजपदभक्ती अनायासी लाभले तयासी अविलंबे भक्तिभावे साई चरण सेविता करिता साई स्मरण होईना यथेच्छ इंद्रियाचरण सहज भवतरण रोकडे भक्त चातका निज जीवन ऐसे हे साई सच्चरित्र कथन श्रोता श्रवणा पाठी मनन कीजे आयतन श्री कृपेचे सर्वावस्थी सावधान होऊन श्रोती केल्या श्रवण सहज होय भवतरण कर्मबंधन तुटोन असो मनी म्हणतील श्रोते केव्हा हो आरंभ होणार कथेते दबडितो त्यांची या अवस्थेते प्रस्तावने ते करोनी पूर्वाध्यायी झाले कथन वैर हत्या आणि ऋण ही फेडावया पुनर्जन्म येई निजकर्म भोगावया तयांस नाही पूर्वस्मरण परी या संता कदा न विस्मरण करीती निजभक्त संकट निवारण असे ना जनन कोठेही तैसीच आता दुसरी कथा देता घेता बसता उठता संतांपायी विश्वास ठेविता पावती सफलता निजभक्त कर्मारंभ करू जाता आधी हरिगुरुचरण स्मरता तेच निवारिती निजभक्त चिंता कर्मी निजदक्षता ठेविल्या कर्म मात्र मी करणार समर्थ हरिगुरु फल देणार ऐसा ज्याचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा संत आरंभी उग्र भासती तरी त्या पोटी लाभे वीण प्रीती अल्पधीर पाहिजे चित्ती करतील अंती कल्याण शाप ताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया ठायीचे ठायीच जातील विलया म्हणून त्या ठाया विनटावे सविनय आणि अनुधत्त होऊन संता शरणागत प्रार्थावे त्या निजगुज हित देतील चित्ता स्वास्थ्याते अल्पज्ञानाची या अभिमानी संतवचनी विकल्पमनी होतो त्या आधी कैसी हानी विश्वासे निदानी कल्याण शुद्ध मने वाकपटे सर्वथा खऱ्या संतांचे चरण धरिता अंती पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संतांची ये अर्थीची बोधक कथा श्रवण कीजे सावधानता स्वानंद निर्भर होईल श्रोता तैसाची वक्ता उल्लसित वकील अक्कलकोट निवासी सपटणेकर नाम जयांसी परिसातयांचे अनुभवासी मन उल्लासित होईल वकिलीचा रात्रंदिवस करीत असता ते अभ्यास भेटले विद्यार्थी शेवळे त्यांस करीत विचारपूस परस्पर सहाध्यायीही इतर आले तेथेच खोलीत एकत्र बैसले प्रश्न एकेका पुसू लागले पहा या अभ्यासिले ताडून पहावे कोठे कोणाचे चुकते कोणाचे उत्तर बरोबर येते करावे संशय निवृत्ती ते चित्तस्वस्थते लागुनी शेवडे यांची चुकली उत्तरे अंती म्हणाले विद्यार्थी सारे कैसेन यांची परीक्षा उत्तरे अभ्यासिले अपुरे सर्वची केला जरी त्यांनी उपहास शेवड्यांचा पूर्ण विश्वास पुरावा अपुरा अभ्यास वेळी मी पास होणार मी नजरी अभ्यास केला माझा साई बाबा मजला पास कराया आहे बैसला करू मी कशाला काळजी
परिसदा ऐसिया बोला, आश्चर्य वाटले सपटणे कराला, नेऊन शेवड्यास एके बाजूला, पुसावयाला लागले. अहो हे साई बाबा कोण, जयांचे एवढे वर्णितागुण, जयांवर तुमचा विश्वास पूर्ण, वसतीचा ठाव कवणकी. मग त्या साई बाबांची महती, प्रत्युत्तरी शेवडे कथिती, सवेची आत्मविश्वास स्थिती, तयांसी वदती प्रांजळपणे. सुप्रसिद्ध नगर जिल्हा, त्या माजील शिर्डी गावाला, फकीर एक मशिदी बैसला, असे बहुनावजला सत्पुरुष. संत आहेत जागोजाग, परितयांचे भेटीचा योग, गाठीत नसता पुण्य अमोघ, प्रयत्ने हा सुयोग लाभेना. माझा विश्वास पूर्ण त्यावर, करील तो जे तेच होणार, वदेल वाचे तेच घडणार, नाही ते चुकणार कल्पांती. कितीही केल्या यंदा प्रयास, परीक्षेत मी होणार नापास, परी पुढील वर्षी अप्रयास, होणार मी पास त्रिसत्य. मज हे आहे त्यांचे आश्वासन, तयांवर माझा भरवसा पूर्ण, होणेन त्यांचे अन्यथा वचन, गाठ मी बांधून ठेविलीसे. नवल काय ही तो होईल, होईल परीक्षा याच्याही पुढील, हास्यास्पद हे वाटेल बोल, निसंशय फोल सपटणे करा. विकल्पपूर्ण त्यांचे मन, त्यांना हे काय आवडे कथन, असो शेवडे गेले तेथून, परिसा ते वर्तमान पुढील. पुढे आले अनुभवांती, अन्वर्थ झाला शेवड्यांचा उक्ती, दोन्हीही परीक्षा पास होती, आश्चर्यचित्ती सपटणे करा. पुढे जाता 10 साले, सपटणेकर उद्विग्न झाले, दुर्दैव एकाएकी ओढवले, तव ते पावले उदासता. एकुलता एक मुलगा त्याला, कंठरोगाने निधन पावला, सन 1913 सालाला, अत्यंत विटला संसारा. आदि करून पंढरपूर, गाणगापुरादी तीर्थे समग्र, झाली न परी सुखाते अंतर, वाचिला नंतर वेदांत. ऐसा काही काळ लोटता, चित्तास काही येते का शांतता, म्हणून मार्ग प्रतीक्षा करता, आठवला वृत्तांत शेवड्यांचा. शेवडे यांचा निश्चय स्मरला, साईपदींचा विश्वास आठवला, आपणही जावे श्री दर्शनाला, वाटले मनाला तयांच्या. संत दर्शनी धरिला हेत, सन 1913 सालात, शिर्डीस जाण्याचा मनाला झाला बेत, निघाले समवेत बंधूंच्या. निमित्त शेवडे यांचे स्मरण, वंदावया आपुले चरण, साईच दया करीती पाचारण, ते सावचित्त श्रवण करा. पंडितराव कनिष्ठ सहोदर, तया घेऊन या बरोबर, संत दर्शना सपटणे कर, निघाले सपरिवार शिर्डीस. असो ते दोघे तेथे आले, येता श्रींच्या दर्शना निघाले, दुरुनी बाबांचे दर्शन झाले, अत्यंत झाले चित्तात. दुर्नी परीती डोळे भेट, होताच सत्वर गेले निकट, दोघेही जोडून कर संपुट, समोर तिष्ठत बाबांचे. दोघेही ते अतिविनीत, बाबांसन्मुख लोटांगणी येत, श्रीफल श्री साई चरणी समर्पित, शुद्ध भावान्वित सत्प्रेम. श्रीफल अर्पिता सपटणे करो, समर्थांची आचरणांवर, चल हट शब्दे बाबा धिक्कार, करीत सपटणेकर यांचा. सपटणेकर चिंताग्रस्त, बाबा भावे का संतप्त, मनी म्हणती बाबांचे परिचित, पाहून त्या इंगित पुसावे. दर्शने जे भावे प्रसन्न, तेच या शब्दे अत्यंत खिन्न, होऊन संचित अधोवदन, बैसले सरकून माघारा. आता कोणापासी जावे, कोणा भक्ता लागी पुसावे, काय बाबांच्या बोलात असावे, मनोगत पुसावे कोणास. ऐसा त्यांचा पाहुनी भाव, कोणी त्यांची या समाधानास्तव, कथिता बाळा शिंप्याचे नाव, शोधिला ठाव तयाचा. तया लागी सपटणे करो, निवेदिते झाले वृत्तांत सागर, म्हणाले बाबा माझा धिक्कार, करीती अत्युग्र वाचेने. परी तुम्ही तरी मदसवे यावे, दर्शन शांतपणे करवावे, कृपावलोकन बाबांचे भावे, कोपा न यावे आम्हावरी. असो हे बाळाने मान्य केले, सपटणेकर निश्चिंत जाहले, फोटो बाबांचे विकत आणविले, दर्शना निघाले बाबांच्या. बाळा शिंपी होता संगती, फोटो घेऊन आपुले हाती, बाळा मग देऊनी बाबांप्रती,
बाबांस विज्ञप्ती करीत आहे. काय हे देवा कसले चित्र, पाहून बाबा देती उत्तर. हा फोटो आहे याचा यार, बोटाने सपटणे कर दावीत. ऐसे बोलून बाबा हासले, मंडळींसही हासू आले. बाबा काय हो इंगित यातले, बाळाने पुसिले बाबांस. तात्काळ बाळा सपटणे करा, म्हणे घ्या दर्शन करा त्वरा. मग ते नमस्कारिता नमस्कारा, चलहट उद्गारा परिसले. तेच पूर्वील चलहट, अजून माझी पूर्वी पाठ. आता काय करावी वाट, आश्चर्य उद्भट सपटणे करा. मग ते दोघे जोडून कर, तिष्ठत असता बाबांसमोर. निघून जा येथून सत्वर, आज्ञा त्या अखेर बाबांची. वाक्य तुमचे स्वामी समर्था, अनुल्लंघ्य कोणाही सर्वथा. काय आम्हा पामरांची कथा, निघालो आता येच घडी. ऐकोनी आपण महाउदार, दर्शना आलो तो धिक्कार. चलहट शब्दे आमुचा सत्कार, काय हा चमत्कार कळेना. तेव्हा असावे कृपावलोकन, द्यावे आम्हा आशीर्वचन. व्हावे सत्वर पुनर्दर्शन, ऐसे आश्वासन मागितले. ऐशा कोण आहे ज्ञानी, जाणेल काय बाबांचे मनी. परंतु झालेली आज्ञा मानुनी, गेले स्वस्थानी माघारा. ऐसे हे त्यांचे प्रथम दर्शन, तेने ते दोघे अति उद्विग्न. गेले आपुले गावा परतोन, यत्किंचित विलंब न करिता. पुढे अनेक वर्ष गेले, तरीही न मन स्थिर झाले. पुनश्च गाणगा पूर केले, चित्त भडकले अधिकची. विश्रांत्यर्थ सपटणे करो, गेले माढे गावी नंतर. काशी क्षेत्री जाण्याचा विचार, केला की अखेर तयांनी. आता काशीस निघावयास, उरले अवघे 2 दिवस. झाला दृष्टांत निजकांतेस, राहिला प्रवास काशीचा. दृष्टांताचा चमत्कार, कैसा त्याचा अभिनव प्रकार. कथितो भावे श्रवण तत्पर, लीला चरित्र साईंचे. झोपेत असता शेजेवर, स्वप्नदृष्टी डोळ्यांसमोर. बाळी घेऊन या घागर, जाई विहिरीवर लक्कडशाचे. तेथे एका निंबातळी, डोईस जो फडका गुंडाळी. ऐसा एक फकीर ते वेळी, म्हणे मज जवळी पातला. का व्यर्थ श्रमसी बाळ, फकीर उद्गारला स्वरे कोमळ. भरून देतो तुझीही सकळ, घागर निर्मळ उदकेसी. वाटली भीती फकीराची, घेऊन घागर रिकामीची. वाट माघारा धरली घराची, सवे मागे मागेची फकीर. ऐसिये परी पाहून स्वप्न, जागी झाले उघडले नयन. परिसूनिकांता स्वप्न निवेदन, नेमिने नमन शिर्डीचे. तेच मुहूर्ती दोघे निघाली, उदयीक शिर्डी ग्रामा पातली. येताच मशिदी माझी गेली, बाबा ते काली लेंडीवर. बाबा परत येईपर्यंत, बैसती झाली दोघेही तेथ. बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत, बाबा तव इतुक्यात पातले. मूर्तीजी देखिली दृष्टांतात, तीच ती पाहुनी नख शिखांत. बाई जाहली विस्मयान्वित, मग ती न्याहाळीत चिराहिली. होता बाबांचे पादक्षालन, बाई गेली घ्यावया दर्शन. करोन साई पदाभिवंदन, बैसली अवलोकन करीतची. पाहोन तियेची विनीतता, उल्हास साईनाथांचे चित्ता. बाबांनी हळूच आरंभिली कथा, बाईची व्यथा निवारक. तेव्हा नित्यक्रमानुसार, बाबा आपुलीच व्यथास विस्तर. निवेदू लागले प्रेम पुरस्सर, तत्रस्थ एका तिसऱ्यास. पाहू जाता बाईची कथा, बाईस सांगावयाची असता. तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता, परिसली अतिसावधानता बाईने. माझे हात पोट कंबर, बहुत दिवस दुखे अनिवार. औषधे करिता झालो बेजार, होईना परिहार व्यथेचा. कंटाळलो मी औषधे खाता, गुण म्हणून येईना तत्वता. परिमज आश्चर्य वाटे आता, गेली की व्यथा एका एकी. ऐसी ही कथा तिजिया कथिता, बाईचा नामनिर्देशही न करिता. तियेचीच ही वार्ता सर्वथा, संबंध हा होता तियेचा. पुढे मासा 2 मासा अंती, बाबांनी आपुली जीवर निली होती. त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती, झाली तव प्रतीती पटली तिला. पूर्ण झाली बाईची कामना, तव सपटणे कर घेती दर्शना.
त्यांची पूर्वील चलहट संभावना बाबांनी पुन्हा केलीच. न कळे काय माझी चूक, धिक्कारिती मज बाबा अचूक. नमस्कारिता उत्तर एक, मजला ठराविक तयांचे. काय की माझे पूर्वार्जित, मजवरीच क्या रागे जतो. इतरांपाशी माझी या देखत, वर्तत अत्यंत प्रेमाने. पाहू जाता सांज सकाळी, बाबांपाशी अवघी मंडळी. आनंदे अनुभवीत नित्य दिवाळी, माझेच कपाळी चलहट. काही माझे कर्म विकोपा, गेले पावलो धर्म विलोपा. आश्रय झालो अनंत पापा, तेणेच ही अवकृपा मजवरी. आरंभी मी बाबांविषयी, होतो कुतर्की तैसाच संशयी. तेणेच वाटे ऐसिया उपायी, बाबाच मज ठाई पाडीत. म्हणून केला निज निर्धार, अनुग्रह बाबांचा होय तोवर. तेथेच वृत्ती ठेवून स्थिर, रहावे सुस्थिर मानसे. त्रिविध तापे तापलेला, वरी साईंच्या दर्शना भुकेला. ऐसा कोण विन्मुख गेला, जो न निवाला अंतरी. तरी ते दिवसी अति उद्विग्न, गोड न लागे अन्नपान. गोड न लागे गमनागमन, उन्निद्र नयन शेजेवर. जवळ नाही कोणी अवांतर, बाबाच एकले असती गादीवर. साधूनिया ऐसा अवसर, धरावे चरण बाबांचे. करीत निश्चय सपटणे कर, फळासी आला त्यांचा निर्धार. होऊन या सद्गदितांतर, धरीत चरण बाबांचे. पायांवरी ठेवीत आशिर, बाबा तयावर ठेवीत निजकर. पादसंवाहन करीत सपटणे कर, आली एक बाई धनगर तो. बाई येताच तेथवर, रगडू बैसली बाबांची कंबर. बाबा नित्यक्रमानुसार, वार्ता तिच बरोबर करीतात. वार्तेचा त्या चमत्कार, लक्षपूर्वक सपटणे कर. ऐकता ती त्याचीच समग्र, अक्षरे अक्षर आढळली. जरी होकार धनगरी देतो, सपटणे कर आश्चर्य भरित. आपुलेच वृत्त बैसले ऐकत, तेने ते चकित अंतरी. गोष्ट ती एका वाणियाची, परी वस्तुतः होती त्यांची. त्यातही त्यांचे मयत मुलाची, वार्ता मृत्यूची निघाली. कोणी अत्यंत परिचित, नातेवाईक सांगे वृत्त. जन्मापासून मरणापर्यंत, तैसे ते साध्यंत कथियेले. बाई लागी सांगती कथा, तिचा न कथेशी संबंध तत्वता. ती तो पितापुत्रांची वार्ता, विषय सर्वथा दोघांचा. असो ऐसी निजकथा, साई मुखे सापटणे कर ऐकता. परमविस्मय जाहला चित्ता, बाणली आदरता साईपदी. वाटले तया मोठे कौतुक, बाबांला ही कैशी ठाऊक. परी जैसा करतला मलक, देवी हे सकळिक बाबांना. ब्रह्मस्वरूप स्वये आपण, तयाचे विश्वकुटुंब जाण. किंबहुना विश्वची नटला पूर्ण, तीच ही खूण साईंची. एकात्मतेचा विचार, तोच की साईंचा अवतार. तयास कैसे आपपर, स्वये सविस्तर जगरूप. विरनटला जो परमपुरुषा, तया कैची द्वैत भाषा. द्रष्टा दर्शन अथवा दृश्या, नातळे आकाशा जणू लेप. बाबा महान अंतर्ज्ञानी, ऐसे येताच तयांचे मनी. बाबा काय तया लागुनी, बदले ते सज्जनी परिसजे. बोट लावुनी तयांसमोर, बाबा साश्चर्य काढिती उद्गार. मारिले म्हणे मी याचे पोर, आरोप मजवर हा ठेवी. मी लोकांची पोरे मारितो, हा काम शिदिसे येऊन रडतो. बरे मी आता ऐसे करीतो, पोटासी आणितो पुत्र त्याचा. जैसा मेलेला रामदास, दिला माघारा त्या बाईस. तैसाच पुनश्च त्याची ये मुलास, आणि तो मी पोटास त्याचिया. ऐसे ऐकून सपटणे कर, तिष्ठत लावोनी बाबांकडे नजर. ठेवून त्यांच्या मस्तकी कर, बाबा त्या धीर देतात. म्हणती हे पाय पुरातन फार, जाहली तुझी काळजी दूर. पूर्ण भरवसा ठेव मजवर, कृतार्थ लवकर होशील. करीत असता पाद संवाहन, परिसता बाबांचे मधुर वचन. सपटणे कर सद्गती नयन, पदाभिवंदन करीत. आले अष्टभाव दाटून, नयनी आनंदाश्रु जीवन.
तेणे बाबांचे पादक्षालन प्रेमे प्रक्षालन मग केले. पुन्हा बाबांनी मस्तकी हस्त ठेवून म्हणले बैसावे स्वस्थ. तेव्हा सपटणेकर बिऱ्हाडी परत आले आनंदित मानसे. नैवेद्याची केली तयारी देऊन या निज युवती करी. पूजा आरती जाहली यावरी ताटते सारीत बाबांपुढे. मग प्रोक्षून या पात्रास करो निसविधी नेत्रस्पर्श. प्राणापान व्यानादिकांस अर्पोनी मग बाबांस समर्पिला. मग अनुसरून नित्यक्रमास बाबांचा होता हस्तस्पर्श. स्वीकारिता नैवेद्यास वाटला हर्ष सपटणेकरा. मग तत्रस्थ इतर भक्त होते बाबांचे पाया पडत. शिरले सापटणेकर त्या गर्दीत पुनश्च नमस्कारी तत्वरेने. असो ऐसिया त्या घाईत मस्तका मस्तक आथडत. बाबा तेव्हा सपटणेकरांप्रत कैसे अनुवादत संथपणे. अनेक शाला वारंवार नमस्कारावर नमस्कार. पुरे तो केला एक वार आदर सत्कार पूर्वक. असो ते रात्री होती चावडी सपटणेकर अति आवडी. प्रेमे निघाले पालखी आघाडी आनंद परबडी दंडधारी. असो ही चावडी मिरवणूक श्रोतया पूर्वीचा आहे ठाऊक. तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तारकारक वर्जियली. पुढे असो ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला. बाबा दिसले सपटणेकराला जणू पांडुरंगालाच पाहतो. असो पुढे मागता आज्ञा जेवून जावे झाले अनुज्ञा. न करिता यत्किंचित अवज्ञा निघाले मग दर्शना जाताना. इतुक्यात मग त्यांची ये मना एकाएकी उठली कल्पना. बाबा आता मागता दक्षिणा ती मी पुरविणार कैसेनी. पैसे गाठीस होते सरले गाडी भाड्याचे पुरतेच उरले. दक्षिणा दे जर बदले उत्तर ठरविले मनाते. मागावयाचे आधीच द्यावा रुपया एक हाती ठेवावा. पुन्हा मागता आणखी अर्पावा नाही म्हणता म्हणावा तयापुढे. अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यकतेची ठेविले गाठी. ऐसे बाबांस सांगावे स्पष्टोक्ती ठरवोनी भेटीस ते गेले. पूर्वील कृतनिश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर. आणिक एकची मागितला त्यावर देता ते भरपूर अनुवादिले. म्हणाले हा घे एक नारळ स्वस्त्रियेच्या ओटीत घाल. आणिक मग तू जाई खुशाल सोडून तळमळ जीवाची. पुढे जाता महिने 12 पुत्र आला त्यांची ये उदरा. घेऊन 8 मासांची या लेकुरा आली ती माघारा दर्शना. मुलगा घातला बाबांचे चरणी काय संतांची नवल करणी. मग ती दोघे जोडून पाणी करीती विनवणी ती परिसा. या उपकारा साईनाथा केवी उतरावी भावे आता. आम्हा काहीच कळेना सर्वथा ठेवितो माथा चरणावर. हीन दीन आम्ही पामर कृपा असावी अनाथावर. आता येथून पुढे निरंतर चरणी तव थार असावा. जागृती माझी तैसेच स्वप्नी नाना तरंग उठती मनी. उसंत नाही दिवस रजनी तरी तव भजनी लावी आम्हा. असो तो मुलगा मुरलीधर आणिक 2 भास्कर दिनकर यांची या समवेत सपटणेकर प्रसन्नांतर जाहले. मग ते सवे घेऊन भार्या करून वंदन साई सदया. साधून चंचल मनाचे स्थैर्या होऊन कृतकार्या परतले. कथा सांगावी संकलित होता मनी आरंभी होत. परी वदविता साईनाथ तेणे हा ग्रंथ विस्तारला. तयासी हा हेमाड शरण पुढील कथेचे अनुसंधान. तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोतया लागून करीरसे. कथा ती याहून बहुगोड चमत्काराची जया आवड. ऐसिया एका भक्ताचे कोड पुरविले नितोड साईंनी. लोकवर्णिता साईंचे गुण दोषदर्शी देखे अवगुण. स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण दोषैक दर्शन हेतुमनी. असतील साई बाबा संत तरी ते मज देतील प्रचित. मजला अनुभव आलिया विरहित मी त्या यत्किंचित मानिना. केवळ परीक्षा पहावयास येईल याची ही इच्छा पुसत. हीच कथा पुढील अध्यायात श्रवण करोत सश्रोते. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते
भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थचरिते साशंक भक्तानुग्रहणं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।